हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला आणखीन एक राखीची नवीन डिझाईन बनवून दाखवणार आहे। तुम्हाला सुद्धा अशा नवीन राखीच्या डिझाईन बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता। तिथे जाऊन तुम्ही आणखीन नवीन राखीच्या डिझाईन बघू शकता। चला तर आता आपण राखी बनवायला सुरुवात करूया। इथे आपल्याला राखी बनवण्यासाठी थ्रेड लागणार आहे। 30 सेंटीमीटरचा आहे ते मी हा थ्रेड घेतलेला आहे। 2 तुकडे घेतले थ्रेडचे। तुमच्याकडे थ्रेड असा नसेल राखी बनवण्याचा तर त्याच्याऐवजी तुम्ही लोकर सुद्धा वापरू शकता। इथे एक पेंडेंट घेतलंय, राखी बनवण्याचं पेंडेंट आहे। आणि इथे दोन्ही क्रिस्टल बीड घेतलेत, 6 mm चे आहेत हे। आणि इथे गोल्डन मोती घेतले 4 आणि व्हाईट मोती घेतले 4। हे दोन्ही 5 mm चे आहेत। चला तर आता आपण राखी बनवायला सुरुवात करूया। याच्यातला एक थ्रेड आपण काढून घेऊया आणि एकसारखा करून घेऊया। अशा पद्धतीने एकसारखा करून घ्यायचा आहे। आता याच्या मधोमध आपल्याला ही तार घालायची आहे। या ताराच्या साहाय्याने आपल्याला मोती ओवून घ्यायचे आणि हा थ्रेड पेंडेंटला जोडून घ्यायचा आहे। तुमच्याकडे अशी तार नसेल तर छोटी सुई असेल तर सुईचा सुद्धा वापर करू शकता, पण सुईपेक्षा या तारेने खूप इझी आपण मोती ओवून घेऊ शकतो। चला तर आता हा थ्रेड आपण या पेंडेंटमध्ये घालून घेऊया। खालच्या बाजूने या पद्धतीने ही तार आपल्याला घालून घ्यायची आणि या पद्धतीने याच्यामधून आपल्याला हा जो खालचा थ्रेड आहे तो असा वरच्या बाजूला काढून घ्यायचा आहे। या पद्धतीने हा थ्रेड आपण याला जोडून घेतला आहे। आता दुसऱ्या बाजूलाही आपल्याला याच पद्धतीने थ्रेड लावून घ्यायचा आहे। अगोदर ज्याप्रमाणे एकसारखा करून घेतला त्याप्रमाणे करून घेऊया आणि नंतर याच्यामधून ही तार घालून घेऊया। या प्रकारे हा सुद्धा थ्रेड आपण जोडून घेत आहोत। अशा प्रकारे दोन्ही बाजूला हा थ्रेड आपण जोडून घेतलाय। आता याच्यामध्ये आपल्याला मोती ओवून घ्यायचे। मोती ओवण्यासाठी सुद्धा आपल्याला याच प्रकारे तार घालून घ्यायची आणि अगोदर आपण हा क्रिस्टल बीड आहे तो घालून घ्यायचा आहे। तुम्हाला राखी जशी बनवायची तशी तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता। आता याच्यामध्ये आपण हा व्हाईट मोती घालून घेऊया, त्याच्यानंतर हा गोल्डन मोती घालूया आणि त्याच्यानंतर पुन्हा एक आपण व्हाईट मोती घालूया आणि पुन्हा एकदा गोल्डन मोती घालूया। या पद्धतीने एक बाजू आपण बनवून घेतली। आता सेम दुसऱ्या बाजूलाही आपल्याला त्याच प्रकारे बनवून घ्यायचे। अशा पद्धतीने ही तार आपल्याला अडकून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला पहिल्या बाजूला आपण जसं केलं होतं तसंच आपण या बाजूला सुद्धा मोती ओवून घेणार आहोत। अगोदर हा क्रिस्टल बीड घातलाय, त्याच्यानंतर आपण हा व्हाईट मोती घालूया त्यानंतर हा गोल्डन मोती घातलाय आणि राहिलेले हे 2 मोती सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊया। या पद्धतीने इथे आपण हे मोती ओवून घेतलेत। आता हे मोती अशी पाठीमागे येऊ नये किंवा बाहेर पडू नये त्यासाठी आपल्याला इथे गाठ बांधून घ्यायचे। गाठ बांधत असताना अगदी मोत्याच्या बाजूला पकडून आपल्याला अशा पद्धतीने गाठ बांधायची। ती गाठ आपल्याला पुढच्या बाजूला अशा पद्धतीने सरकवते पॅक करून घ्यायची या पद्धतीने। आता दुसऱ्या बाजूलाही आपल्याला याच पद्धतीने पॅक करून घ्यायचं। अशा प्रकारे या बाजूला सुद्धा मी अशी गाठ बांधून घेतली। आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारची सुंदर राखी आपली तयार झालेली आहे। अगदी घरच्या घरी विकतच्यासारखी राखी आपण तयार केलेली आहे। आता ही राखी तुम्हाला मी हातावरतीही बांधून दाखवते। बघू शकता हातावरती राखी बांधल्यानंतर किती सुंदर दिसत आहे।
तुम्हाला सुद्धा अशा राख्या घरच्या घरी शिकायच्या असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू.